जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, धीर धरा, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। तुम्ही काहीच करू शकत नाही असे जे म्हणाले आहेत ना, आता त्यांनाही सिद्ध करून दाखवायचं आहे। तुमचे आजवरचे कठोर परिश्रम ठरवतात की उद्या तुम्ही उदयास आल्यावर किती चमकणार आहात। लोक दिखावा करत नाहीत, आपणच आपली कमजोरी सर्वांना सांगून आपलं आयुष्य घडवत असतो। त्यामुळे स्वतःची कमजोरी कोणालाही सांगू नका। जर तुम्ही इतरांना तुमच्या गंतव्य स्थानाचा रस्ता विचारलात तर तुम्ही भरकटत जाल, कारण तुमच्या इतके तुमच्या गंतव्य स्थानाचे महत्त्व इतर कोणालाही कळत नाही। मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल चांगले ऐकतात तेव्हा ते शंका घेतात, आणि जेव्हा ते वाईट ऐकतात तेव्हा ते लगेच विश्वास ठेवतात। माणसाला जगात सर्व काही दिसते, फक्त त्याची चूक कधीच दिसत नाही। तुम्हाला जे वाईट वाटतं ते सोडून द्या, मग ते विचार असू देत, कृती असू देत किंवा मग माणूस असू देत। जीवनात 3 मंत्र नेहमी लक्षात ठेवा। आनंदात कोणालाही वचन देऊ नका, रागामध्ये उत्तर देऊ नका, आणि दुःखात असताना कोणताही निर्णय घेऊ नका। मित्रांनो, सर्व सजीवांपैकी फक्त मनुष्यच पैसा कमावतो, पण किती विचित्र गोष्ट आहे की कोणताही सजीव कधीच उपाशी मरत नाही, आणि मनुष्याचे पोट कधीच भरत नाही। पराभूत होऊनही काही करण्याची हिम्मत असेल तर समजून घ्या की तुम्ही पराभूत नाही आहात। जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही हे करू शकता तेव्हा तुम्ही अर्ध्या मार्गावर पोहोचलेले असता। मित्रांनो, सर्वात मोठी समस्या आपल्या मनाची आहे की अनावश्यक गोष्टींनाही आपले मन धरून ठेवते। एक वेळ तुम्ही कमकुवत शरीराने चालू शकता, पण कमकुवत आत्म्याने नाही। इतरांच्या चुकांवर आपली पापे आठवत राहणे ही सवय आपल्याला माणूस बनवते। तुम्ही कितीही शहाणे असलात तरी मूर्ख बनल्यावरच अनुभव येतो। तो डोळा सर्वोत्तम आहे जो स्वतःच्या कमतरता पाहू शकतो। जेव्हा वेळ निर्णय घेते तेव्हा ती कधीच काही चुकीचं करत नाही। मित्रांनो, फक्त थोडा वेळ लागतो। जी झाडे पोकळ असतात तीच पडली जातात, आणि वादळांनाच दोष दिला जातो। जर तुम्हाला खरोखरच काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल। मित्रांनो, हार न मानण्याची सवय लावा, मग जिंकण्याची सवय तुम्हाला आपोआपच लागेल। जर तुमचा आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल तर समजून घ्या की देवाला तुमचा उद्याचा दिवस मजबूत करायचा आहे। मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच काहीतरी करायचं असेल तर नक्कीच मार्ग सापडेल। तुम्ही बसून त्यांना सामोरे जाईपर्यंत अडचणी तुमच्या मागे येतात। आपला जीव धोक्यात असताना वेग दुप्पट होतो। अशी एकच व्यक्ती असते ज्याच्या डोळ्यात आपुलकीचे पाणी असते। अहंकारी माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांच्या चांगल्या गोष्टी दिसतात। मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणीही कोणासाठी मरत नाही, कारण हा काळ सगळ्यांना जगायला शिकवतो। आयुष्य एकदाच येतं हे विधान अगदी चुकीचं आहे। खरं तर मृत्यू एकदाच येतो, आयुष्य रोज येते। कांदाही रडल्याशिवाय आपल्याला कापता येत नाही, तर मग हे तर जीवन आहे, हे कसे कापले जाईल। पण मित्रांनो, हे गोष्ट विसरू नका की तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे। सौंदर्य हृदयात असावे लागते। लोक विनाकारण त्याला चेहरा आणि कपड्यामध्ये शोधत बसतात। माणूस म्हणजे काय त्याला फारसे महत्त्व नाही, तर त्या माणसात काय आहे त्याला अधिक महत्त्व आहे। वेळ कुप्रसिद्धपणे मंद आहे, हिला फक्त माणूसच बदलू शकतो। सर्वोत्तम माणूस त्याच्या खऱ्या शब्दाने ओळखला जातो। भिंतीवरही चांगल्या गोष्टी लिहिल्या असत्या। बाहेरून शांत दिसण्यासाठी आतमधून खूप संघर्ष करावा लागतो। मित्रांनो, दिसल्यावरच राग येईल, हरवलं तर कधी सापडणार नाही। आधी स्वतःकडे लक्ष द्या आणि मग वेळ मिळाला तर लोकांकडे लक्ष द्या।
वाईट काळ असा सुरक्षित असतो की तिथूनच आपल्याला यशाची शस्त्रे सापडतात. जे मरायला तयार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जगायला शिका. किती लोक तुम्हाला ओळखतात हे महत्वाचं नाही, परंतु ते तुम्हाला का ओळखतात हे खूप महत्वाचं आहे. चांगला विचार केला तर चांगलंच होईल, वाईट विचार केला तर वाईटच होईल. तुम्ही दिवसभर जे विचार करता तेच तुम्ही बनता. म्हणूनच आयुष्यात चांगला विचार करा. मित्रांनो, मन मोठं असलं पाहिजे, मग सगळे आपल्याला मोठे बोलतील. पायाला झालेली दुखापत सावधपणे चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम सावधपणे जगायला शिकवते. आवाजात किती विचित्र शक्ती आहे. कडू बोलणाऱ्यांचा मधही विकला जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांची मिरची देखील विकली जाते. मित्रांनो, झोप ही एक विचित्र गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही सर्व काही विसरता. जर तुम्हाला झोप येत नसेल तर ती झोप तुम्हाला सर्व गोष्टींची आठवण करून देते. या जगात जेव्हा लोक एखाद्याबद्दल वाईट ऐकतात तेव्हा ते लगेच विश्वास ठेवतात, परंतु जेव्हा काहीतरी चांगलं ऐकतात तेव्हा त्यांना संशय येतो. मित्रांनो, बदाम खाऊन माणसाला जितकी बुद्धी येत नाही तितकी बुद्धी फसवणूक करून मिळते. पैसा ही अशी गोष्ट आहे जी माणसाला वर नेऊ शकते, पण माणूस पैशाला वर नेऊ शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा की डोंगरावर चढणारी व्यक्ती नेहमी वाकून चालत असते आणि डोंगरावरून उतरणारी व्यक्ती नेहमीच लटकत चालत असते. याचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती वाकलेल्या स्थितीत चालत असेल तर तो उंची आणि यशाकडे वाटचाल करत आहे, पण एखादी व्यक्ती आगरकर चालत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट होतो की आता तो अपयशाच्या दिशेने खाली जात आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की अभिमानाची शक्ती देवाला देखील सैतान बनवू शकते आणि नम्रतेची शक्ती सैतानाला देखील देव बनवू शकते. बऱ्याचदा लोक म्हणतात की जे तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळेल, परंतु श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने कधीही नशिबावर काही सोडू नये, तर त्याच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. कारण जी लोक नशिबावर अवलंबून असतात ती नेहमीच वाया जातात. माणसाने नेहमी काम करण्यासाठी संघटित असलं पाहिजे, कारण जी लोक संकटाशिवाय काम करतात ते यशस्वी होत नाहीत आणि त्यांना कधीही आनंद मिळत नाही. मित्रांनो, अनावश्यकपणे पैसा खर्च करू नये, परंतु तेच पैसे आपण वाचवले पाहिजेत, जेणेकरून भविष्यातील समस्यांना तोंड द्यावे लागेल. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा खूप वाईट असतो, मग ते सौंदर्य असो किंवा मग पैसा असो. म्हणूनच माणसाने सौंदर्याचा किंवा पैशाचा अभिमान बाळगू नये. देव म्हणतो, भूतकाळात जो कोणी तुमच्याशी चुकीचा वागला होता तो सध्या त्यांच्या खराब कर्माचे गंभीर परिणाम अनुभवत आहे. मित्रांनो, माझ्यावर माझ्या परमेश्वराची कृपा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. मी माझ्या भविष्याबद्दल खूप आनंदी आहे. जो माणूस इतरांचे चांगले करतो त्याला नेहमी संकटांना सामोरे जावे लागते, कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचे वार सहन करावे लागतात. मित्रांनो, तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही, तर होणारा आनंद हीच यशाची गुरुकिल्ली आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याच्या व्यर्थाची 5 कारणे आहेत: झोप, क्रोध, भीती, थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय. मित्रांनो, या 5 कारणांना कधीच बळी पडू नका. कालचा दिवस काही चुकल्यामुळे दुःखात गेला असेल तर त्याची आठवण करून आजचा दिवस वाया घालवू नका. जो लक्षात हारून गेला तोच यशस्वी झाला. उद्या काय होईल याचा विचार कधीच करू नका. ज्याला माहित आहे उद्या वेळ स्वतः चित्र बदलेल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही शिकणार नाहीत परिणामी तुम्ही बदलणार नाहीत.
आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येणार नाहीत. म्हणूनच जीवनात अपयशाला खूप महत्त्व आहे. जो माणूस काळाशी लढतो तोच आपले नशीब बदलतो. जेव्हा नाती तुम्हाला रडवतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. आयुष्य खूप सोपे होईल. वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो. मित्रांनो, भक्ती हा एक छोटासा शब्द आहे, पण तो भगवंताशी जोडलेला आहे. त्यामुळे त्याचे जीवन बदलते. सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस नेहमीच कडू वाटतो. कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे. मित्रांनो, जर कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर काळजी करू नका, कारण प्रत्येकाला चांगली लोक आणि चांगली पुस्तके लवकर समजत नाहीत. धैर्याने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देणारा असतो. या जगात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. ना वेळ, ना प्रेम, ना द्वेष, ना नातं. मित्रांनो, सर्व काही पुस्तकातून शिकता येत नाही. काही नीच लोकांकडून देखील खूप काही शिकता येतं. निसर्गाने आपल्या सर्वांना हिरा बनवला आहे, पण फक्त आत एकच आहे. जे बाहेर पडतात ते चमकले जातात. तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडाल तर आयुष्य नरक बनेल. मग तुम्हीच ठरवा की नेमकं काय करायचं आहे. आयुष्यात एवढा धडा मिळाला. काळजीत राहिलो तर आपणच जळू आणि बेफिकर राहिलो तर जग आपल्यावर जळेल. मित्रांनो, एकटेपणाची पण एक वेगळीच मज्जा आहे. त्यामध्ये कोणी सोडून जाण्याची भीती वाटत नाही. तू स्वतःला कमकुवत समजतोस, अन्यथा तू स्वतः जे करू शकतोस ते कोणीही करू शकत नाही. नशीब फक्त आपल्या कष्टानेच बदलते. बसून किंवा विचार करून काही शक्य होत नसतं. मित्रांनो, आयुष्य खूप लहान आहे. म्हणूनच एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचे अनुसरण करणे खूप चांगले आहे. योग्य मार्गावर चालणे थोडंसं कठीण आहे, परंतु कोणीही तुम्हाला त्या मार्गावरून पाडू शकत नाही. लहान मूल पडल्याबरोबर ते चालायला लागते. बुडताना माणूस पोहायला शिकू लागतो. आपल्या अपयशावर आपल्याला लाखो टोमणे मिळतील, पण तुम्ही निराश होऊ नका, कारण हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख होईल. मित्रांनो, आपल्या कठीण काळात नेहमी प्रार्थना करा, कारण जिथे माणसाचे धैर्य संपते तिथेच देवाची दया सुरू होते. तो दोषांचीही प्रार्थना ऐकतो. मित्रांनो, एकदा त्या परमेश्वराजवळ हात जोडा. तुम्ही कधीच निराश होणार नाही. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करू नये, तर त्यांना तोंड देण्याचे धैर्य मिळावे म्हणून नेहमीच प्रार्थना केली पाहिजे. आपल्या आयुष्यात एका प्रार्थनेशिवाय कोणताही मार्ग नाही, कारण एका देवाशिवाय कोणीही आपलं ऐकत नाही. प्रार्थनेला रंग नसतो, पण जेव्हा प्रार्थनेत रंग येतो तेव्हा तुमचे जीवन अनेक रंगांनी भरून जाते. ज्यांना स्वतःचा अभिमान होता ते पोहतानाही बुडाले होते, आणि ज्यांच्यावर देवाने दया केली त्यांना पोहता येत नसतानाही देवाने वर काढले होते. मित्रांनो, मी रोज पाप करतो, तो रोज मला माफ करतो. काय करावं? सवयीने मी मजबूर आहे, पण तो त्याच्या दयेने प्रसिद्ध आहे. थोडी पूजा आपले खूप दुःख लवकर बरे करते, आणि एक छोटीशी प्रार्थना आपले जीवन समृद्ध करते. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना कराल तेव्हा ती चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणाने करा, कारण ती प्रार्थना प्रथम तुमच्या बाजूने स्वीकारली जाते. भक्तांनो, थोडा डोळ्यात ओलावा ठेवा, ओठांवर प्रार्थना ठेवा. देव तुम्हाला भेटायला नक्कीच येईल. फक्त तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा. ना संपत्तीने, ना संसाराने, ना घराने, फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या स्मरणाने आपल्या मनाला शांती मिळते. जे घडते ते देवाला मनापासून मान्य असते, पण अडचण अशी आहे की काही गोष्टी आपल्यालाच मान्य नसतात. त्या मान्य करायला शिका.
मला बुडण्याची भीती वाटत असेल तर मी तुझा कसा होऊ शकतो? हे परमेश्वरा, नाव तुझी, नदी तुझी, साहिल तुझा, सर्व काही तुझंच आहे. मग मला भीती कशाची वाटावी? मित्रांनो, जोपर्यंत माणूस मीपणापासून वेगळा होत नाही ना, तोपर्यंत त्याच्याजवळ देव पोहोचत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यातून तुमच्या मीपणाला कायमचं काढून टाका. सर्व काही विचारायचं असेल तर त्या देवाला विचारा. कारण ज्याला जिभेवर येण्यापूर्वी आपल्या प्रार्थनेचं पूर्ण कारण माहिती असतं. कारण त्याला जिभेवर येण्यापूर्वीच आपल्या प्रार्थनेचं पूर्ण कारण माहिती असतं. प्रार्थनेपासूनच सिद्धी होते. प्रार्थना एक आशीर्वाद आहे. प्रार्थना एक संरक्षण आहे. प्रार्थना ही माफी आहे. प्रार्थना करायला कधीच विसरू नका. कारण जगातील प्रत्येकाला प्रार्थनेची आवश्यकता आहे. मित्रांनो, तुमच्याबद्दल तक्रार करणारे इतर खूप जण असतील, पण तो परमेश्वर तुमची तक्रार कधीच करत नाही. तो परमेश्वर तुमचा अपमान कधीच करणार नाही. मित्रांनो, भगवंताची नशा असलेल्या भक्तांना देव नेहमीच भेटतो. खूप धर्म आहेत. कोणी हिंदू आहे, कोणी शीख आहे, कोणी ख्रिश्चन आहे, तर कोणी मुस्लिम आहे. पण परमेश्वर एकच जागा आहे जिथे सर्व माणसे बनत असतात. मनापासून एकदा तुमच्या परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा की तो तुम्हाला भेटायला येतो की नाही. मित्रांनो, कोणाला काहीच माहिती नाही. जे परमेश्वराला माहिती आहे, स्वतःला एकटे समजू नका, कारण तो सर्व काही जाणून आहे. जर अश्रू नसते तर डोळे इतके सुंदर नसते, आणि दुःख नसते तर सुखाची किंमत कळालीच नसते. जर देवाने तुमच्या सर्व मनोकामना लगेच पूर्ण केल्या असत्या तर पूजेची किंवा प्रार्थनेची गरज कुणालाच लागली नसती. मित्रांनो, देव तिथेच राहील जिथे माणूस माणसासारखं नातं बनवेल. प्रार्थना तुमची साथ कधीच सोडत नाही आणि श्राप तुमची पाठ कधीच सोडत नाही. मित्रांनो, फक्त दिखावा करून लोकांना आनंदित केले जाऊ शकते, परंतु तो देव फक्त नियत पाहतो. केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, तर खरा श्रीमंत तर तोच असतो ज्यांच्याकडे चांगले विचार, चांगले हेतू आणि गोड वागणूक असते. मित्रांनो, लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा हे चांगलं आहे की आपले कान बंद करा. आपले आयुष्य चांगले होईल. कोणीतरी खरंच सांगितलं आहे, बोलण्यात आणि वाणीत खूप ताकद आहे. गोड बोलणाऱ्यांची मिरचीही विकली जाते आणि धारधार कडू बोलणाऱ्यांचा मधही विकला जात नाही. मित्रांनो, बंगला बांधला जाईल फक्त 4 भिंतींवरच, परंतु घर हे बनतं प्रेम, काळजी, स्नेह आणि समजूतदारपणानेच. त्यामुळे जास्त कशाला किंमत द्यायची? दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेल्या आनंदाची वय फारच लहान असते. जीवनात स्वतःचे दोष ऐकणे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण दररोज स्वतःचे कौतुक ऐकले तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाहीत. मित्रांनो, हिम्मत हारू नका. दुःखात असाल तर यावर तुम्हाला औषध नक्कीच मिळेल. तुम्ही जे काही द्याल ते परत येईल, मग तो सन्मान असो किंवा फसवणूक असो. निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं भाग्य लिहिलं आहे तो या विश्वातील महान लेखक आहे. तुम्ही कितीही स्तुती करा, पण ते खूप विचार करूनच करा, कारण अपमान हे असे कर्ज आहे जे संधी मिळाल्यावर व्याजासहित परत करते. मित्रांनो, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज चांगले काम करून तुम्ही तुमचे भविष्य नक्की सुधारू शकता. ज्यांना तुमचा हेवा वाटतो त्यांच्या मागे पडू नका, कारण हीच लोक आहेत ज्यांनी तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात हे मान्य केले आहे. मित्रांनो, या 5 गोष्टी लगेच सोडून द्या, मग तुम्ही आयुष्यामध्ये खूप आनंदी राहाल. पहिली गोष्ट, प्रत्येकाला संतुष्ट करणे सोडून द्या.
इतरांकडून अधिक अपेक्षा करणे सोडून द्या. भूतकाळात जीवन जगणे सोडून द्या. स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे सोडून द्या. आणि शेवटची गोष्ट म्हणजे खूप विचार करत राहणे सोडून द्या. मित्रांनो, काळानुसार बदलायला शिका, नाहीतर वेळ बदला. परिस्थितीला दोष देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही चालायला शिका. ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही, तो वेळोवेळी बदलत राहतो, अगदी त्याचप्रमाणे माणसाचे नशीब देखील वेळोवेळी बदलत असते. म्हणूनच वेळ वाईट असेल तर काळजी करू नका. फक्त योग्य वेळेची वाट पहा, कारण वेळ नक्कीच बदलणारी असते. लक्षात ठेवा, वाईट लोकांना समजावून सांगून ते सुधारले असते तर बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाने कधीच महाभारत घडवून दिले नसते. मित्रांनो, तो वरील देव तुम्हाला जेवढी वाट पाहायला लावत आहे, परंतु जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा तो तुम्हाला इतके देईल की ते तुम्ही सांभाळू शकणार नाही. तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. तुम्ही कोणत्याही अयशस्वी व्यक्तीला विचाराल की तुम्ही यशस्वी का नाही आहात, तेव्हा तुम्हाला फक्त दोनच कारणे ऐकायला मिळतील. पहिलं कारण म्हणजे माझं नशीब खराब आहे, आणि दुसरं कारण म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता. मित्रांनो, जर तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा, कारण हीच माणसे नेहमी शिकवतात की विश्वास नीट विचार करूनच आपण ठेवला पाहिजे. म्हणूनच स्वतःवर जास्त विश्वास ठेवा. तुमच्या आत काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठे आहे. मित्रांनो, कधी कधी काळ बदलून मित्र शत्रू होतात आणि शत्रूही मित्र होतात, कारण स्वार्थ खूप मोठा असतो. मजबूत चंदनाचे झाड हे त्याच्या सुगंधासाठी जन्मभर ओळखले जाते, पण हे जग अनेकदा विसरते की या जगातील सर्वात विषारी साप त्या चंदनाच्या झाडावरच राहतात. म्हणूनच बाहेरून आतून खूप गोड बोलणारी व्यक्तीच्या आतमध्ये शत्रुत्वाची भावना देखील असू शकते. म्हणूनच एखाद्यावर विचार केल्यानंतरच विश्वास ठेवा. सोने बनायचे असेल तर त्याला आगीत जावेच लागते, तेव्हा त्याला काहीच फरक पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला अत्यंत बिकट परिस्थितीमधून जावंच लागेल. मित्रांनो, कोण काय करतय, कसं करतय, या सगळ्यांपासून जमेल तितकं दूर राहा, तेव्हा शक्य तितकं तुम्ही आनंदी राहू शकाल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ नक्कीच येते, पण ती योग्य वेळीच येते. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जे लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत, ती लोक तुमचा तिरस्कार करू लागतात. मूर्ख लोकांशी वाद घातल्यास नुकसान तुमचेच आहे. अशा लोकांशी वाद घालणे केवळ तुमची लायकी कमी करणे आहे. त्यामुळे मूर्ख लोकांपासून शक्यतो दूर राहा. मित्रांनो, जिथं ज्याच्या नावाचं अन्न उरलं आहे, वेळ त्याला स्वतःकडे बोलावत असते. इथे कोणीच कोणाच्या हक्काचं खात नाही. माणसाचे फक्त दोनच गोष्टींशी नाते आहे. पहिले नाते म्हणजे स्वतःचा गैरसमज, आणि दुसरे नाते म्हणजे स्वतःचे मन आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही ओळखत नाही. मनापेक्षा चांगली सुपीक अशी जागा नाही, कारण तिथे कोणतीही गोष्ट फक्त वाढतच जाते. मग ते विचार असू देत, द्वेष असू देत किंवा प्रेम असू देत. इतिहास साक्षी आहे, ज्या व्यक्तीची बरोबरी कोणीच करू शकत नाही, त्याची हे जग बदनामी करायला सुरुवात करते. मित्रांनो, जर आपल्याच माणसांकडून सतत पुन्हा पुन्हा अपमान, तिरस्कार मिळत असेल तर तिथून त्यांना सोडून देणे हा तुमचा त्यावेळी सर्वोत्तम निवडलेला पर्याय आहे. माणसाचे जीवन फक्त त्याच्या कर्मावर चालते. जसे त्याचे कृत्य असते तसेच त्याचे जीवन होते. तुम्ही जे काही केलं असेल ते तुमच्या समोर येईल, कारण कर्म कोणाच्याही दर्जाची नाहीत.
मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. कधी हसवते तर कधी रडवते, पण जो आयुष्याच्या गर्दीत कायम आनंदी राहतो तोच माणूस खरा समाधानी असतो. जीवनात हरल्यानंतर जिंकण्याची मज्जा काही वेगळीच असते. चांगलं होण्यासाठी कोणाचीही नक्कल करण्याची काहीच गरज नाही. स्वतः इतके चांगले व्हा की लोक तुमची कॉपी करू लागतील. मित्रांनो, आयुष्य एकदाच येते हे पूर्णपणे चुकीचं आहे, पण मृत्यू मात्र तो एकदाच येतो आणि जीवन तर रोज आपल्याला मिळत असते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच तुमच्या हसण्याचे मालक व्हाल त्यानंतर तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही. मित्रांनो, कुणी तुमच्याकडे काही मागितलं तर त्याला ते नक्कीच द्या, कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ठेवला आहे. लक्षात ठेवा, चांगला काळ पाहण्यासाठी वाईट वेळेला सामोरे जावेच लागते. सर्वांची सेवा करा, पण अपेक्षा कोणापासून ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत फक्त देव देतो. नेहमी तुमची नजर तुम्हाला काय नको आहे याकडेच ठेवा, तुमच्या स्वतःकडे नाही. अन्न आणि पाणी यापेक्षा मोठा दानधर्म नाही. मित्रांनो, आयुष्य सर्वात मोठे आहे. सद्गुरु मंत्र असा आहे की तुम्ही तुमचे रहस्य कोणालाही सांगू नका. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि आदर दिल्यावर लोक तुमचा आदर करणे सोडतात, ते तुम्हाला कमी दर्जाचे समजतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, यश कधीच मागून येत नाही, भिक्षा मागूनच मिळते. यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून कठोर परिश्रम करावे लागतील. आयुष्यात छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा, कारण शेतकऱ्याला डोंगरापासून नाही तर छोट्या दगडांपासूनच धोका असतो. तुमच्या चुका मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगली व्यक्ती बनू शकणार नाहीत. मित्रांनो, देणे सुरू करा आणि सर्व काही येणे सुरू होईल. सन्मान आणि संपत्ती अहंकारात बुडालेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि इतरांचे चांगुलपणही दिसत नाही. मित्रांनो, जीवनात तुम्ही जितक्या कठीण प्रसंगांना सामोरे जाल तितकेच तुम्ही मजबूत व्हाल आणि तेव्हाच आयुष्य खूप सोपे होऊन जाईल. हा जीवनाचा नियम आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अपमानाचा बदला लढून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन मिळतो. वाईट करण्याचा विचार केला तर उद्यावर ढकलून द्या आणि चांगलं करायचं वाटत असेल तर ते आजपासूनच करा. जो आपल्याला फसवतो त्याच्यासारखा दुसरा शत्रू नाही आणि जो आपल्या वाईट गोष्टी आपल्या तोंडावर सांगतो त्याच्यापेक्षा मोठा मित्र नाही. मित्रांनो, स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती याच्यावरच विश्वास ठेवल्यास विश्वासघात कधीच होत नाही. जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, तुम्हाला जे आवडते ते मिळवायला शिका आणि इतरांकडे जे आहे ते आवडून घ्यायला शिका. मित्रांनो, तुम्ही तुमची कर्तव्य पूर्ण करेपर्यंत समस्यांसाठी तुम्ही इतरांना जबाबदार धराल आणि तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी कधीच मिटवू शकणार नाहीत. शक्य तितके ऐका आणि शक्य तितके कमी बोला. म्हणूनच कदाचित देवाने आपल्याला दोन कान दिले आहेत आणि एकच तोंड दिलं आहे. चेहऱ्यावर हसू आणून तुमच्या आयुष्यातील समस्या कोणाशीही शेअर करू नका, कारण 80% लोकांना त्याची पर्वा नसते आणि बाकीचे 20% लोक तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत यावर ते खूप आनंदी असतात. मित्रांनो, मला या व्हिडिओमधून फक्त एवढीच अपेक्षा आहे की माझ्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. त्यामुळे मित्रांनो, आपल्या मनात ज्या काही शंका कुशंका असतील त्या फक्त आपण आपल्या देवासोबतच शेअर केल्या पाहिजेत, कारण तो परमेश्वर आपल्या सुखातही आपल्या सोबत असतो आणि दुःखातही सोबत असतो. तो परमेश्वर कधीही आपली साथ सोडत नाही. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.
तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.